हिंगोली परभणीसह नांदेड जिल्ह्यामध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। त्यामुळे आता नांदेडकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आपल्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर सर आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं किती धक्क्यांची तीव्रता होती। सर, आज भूकंपाचे धक्के बसले नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिमलाही काही भागामध्ये याचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। नांदेडमध्ये नेमकी याची किती तीव्रता होती? आज सकाळी सर्वसाधारण 7:15 नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहेत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। याबाबत आम्ही माहिती घेतलेली आहे। तर याचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे। तरी सर्व नागरिकांना सतर्कतेचा निर्देश दिलेले आहेत। आपण सतर्कता ठेवावी, जागरूकता राहावी। जर अशा प्रकारचे धक्के जाणवले तर घराच्या बाहेर यावेत। घरावर जर समजा काही दगड असतील किंवा जर समजा असुरक्षित असेल तर आपण तिथे थांबू नये, झाडाखाली थांबू नये, मोकळ्या मैदानात यावेत। अशा प्रकारच्या सूचना ह्या सर्व नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत। सर, आजच्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठं काही नुकसान झाले का किंवा वित्तहानी वगैरे असं काही झाले का? आज जो सौम्य धक्का जाणवलेला आहे तो सर्वसाधारण जो आहे मुदखेड, अर्धापूर, नांदेड, लोहा, कंधार या भागामध्ये जाणवलेला आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची वित्तीय किंवा जीवितहानी झालेली नाही। एकंदरीत या अनुषंगाने सोशल माध्यमावर व्हिडिओज व्हायरल होत आहेत। तर नेमकं काय आव्हान असणार आहे तुमच्या नांदेडकरांना? यामध्ये जो भूकंपाचा जो सौम्य धक्का जो जाणवलेला आहे यामध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क राहावे। जर अशा प्रकारचा जर पुन्हा जर धक्का जाणवला तर तात्काळ आपण घराबाहेर पडावे आणि आपण जे आहेत की आपण स्वतःची काळजी घ्यावी आणि असं घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही अफवाला बळी पडू नये। नक्कीच नांदेडकरांनी कुठल्याही अफवांना बळी न पडण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केलं आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।